नमस्कार. मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पहाडी पनीर टिक्का बनवणार आहोत आपण आज. आणि हा टिक्का बनवण्यासाठी जो मी पनीर घेतला आहे तो मी हा पनीर घरी बनवला होता, तो पनीर घेतला आहे. त्याचा आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. पनीरला मी 10 तास फ्रीजमध्ये ठेवून दिली होती, फ्रीजरमध्ये नाही. आणि तो पाण्यामध्येच होता. पनीर छान तयार झाला आहे. आपण त्याला स्क्वेअर कटमध्ये कट करून घेणार आहोत. पाण्यामध्ये पनीर आपण पनीर जास्त वेळ टिकला पाहिजे ह्यासाठी ठेवतो ते आहेच, पण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचं वजनही जास्त वाढतो. पनीरच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून साथ दिलात, असाच तुम्ही साथ सर्व व्हिडिओंना द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तुमच्या छान छान कॉमेंट करा व्हिडिओला. हा व्हिडिओ जो बनवत आहे मी पनीर टिक्काचा, हा व्हिडिओ ॲडव्हान्स व्हिडिओ आहे. म्हणजे शक्यतो मी आधी विचार केला होता की जे पण माझे व्हिडिओ असतील ते मी आधी बेसिकपासून स्टार्ट करणार. आणि सध्या तरी बेसिकच चालू आहे, पण मध्ये तुम्हाला मी ॲडव्हान्स व्हिडिओ म्हणजे जसं की आज आपण जी रेसिपी बनवत आहोत त्या प्रकारचे असेच खूप वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहे. आणि मला रोज व्हिडिओ अपलोड करायला आवडतात. हा दही मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवला होता, जेणेकरून त्याचा पाणी निघून जाईल आणि तो पूर्ण छान ड्राय होईल. तर त्याचा पाणी मी काढून घेतलं आहे पूर्ण. आता आपण तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हा दही आपण जो पनीरसाठी स्ट्रक्चर बनवणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत. मी हा मिक्सरचा भांडा घेतला आहे. त्याच्यामध्ये आधी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. एक हिरवी मिरची घेतली आहे, ती मीडियम तिखट आहे. अद्रक, लसूण, तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 सुद्धा घालू शकता. पुदिना, कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये 2-3 तुकडे आईस क्यूब टाकणार आहोत आपण. हा जो पेस्टमध्ये आपण बर्फ टाकत आहोत तो बर्फ आपण ह्यासाठी टाकत आहोत की त्याला चांगलं कलर आला पाहिजे म्हणून. आणि मी पाणी आधी घातला नव्हता कारण आपण आईस क्यूब घातले होते त्याच्यामुळे, पण आवश्यक असेल तर घालू शकतो. तर मी थोडासा घातला होता. आता आपण ही पेस्ट जो आपण दही काढून घेतला होता त्या दहीमध्येच आपण ही पेस्ट पण मिक्स करणार आहोत. ह्या रेसिपीमध्ये हा जो मसाला बनवत आहोत आपण, म्हणजे जो स्ट्रक्चर, तो खूप महत्त्वाचा भाग आहे ह्या रेसिपीचा. आता घालून घेणार आहोत आपण गरम मसाला. हा चाट मसाला आहे तर थोडा घालायचा आहे, थोडा बाकी नंतर घालणार आहोत. ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. हा बेसन पीठ मी भाजून घेतला होता आधी. आमचूर पावडर, कस्तुरी मेथी, धना पावडर. हा घेतला आहे ओवा. हा हातावरती आपण क्रश करून घेणार आहोत, म्हणजे मळून घेणार आहोत आणि नंतर घालणार आहोत. ही मी सुकी मिरची बारीक करून घेतली आहे. हा मी घेतला आहे काळा मीठ. साधा मीठसुद्धा आपण घालणार आहोत, म्हणजे टाटा मीठ किंवा शेंदा मीठ वापरत असाल तर तो तुम्ही घालू शकता. राईचा तेल घेतला आहे 2 चम्मच. आता घालणार आहोत लिंबू रस. तुम्हाला जर राईचं तेल आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही अमूल बटर घालू शकता किंवा घी घालू शकता. सर्व मसाले घालून झाले आहेत आणि खूप छान पद्धतीने हे बेटर आहे ते मिक्स करून घेणार आहोत आपण हाताने. हे बेटर मिक्स करायला मला 3 ते 4 मिनटं लागली. हे सर्व मसाले आपण जी पेस्ट बनवली होती ती सगळे एकजीव झाले पाहिजेत, म्हणून ते छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. हा मी कांदा चौकोनमध्ये कापून घेतला आहे, टोमॅटो आणि हिरवी शिमला मिरची. शिमला मिरची तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता. लाल सुकी मिरची बारीक केलेली घातली आहे. काळा मीठ घातला आहे. चाट मसाला, थोडासा तुम्ही साधा मीठसुद्धा घालू शकता कारण ह्या भाज्यांनासुद्धा चव आली पाहिजे. आता उरलं आहे ह्याच्यामध्ये तेल घालायचं. तो हा आपण राईचा तेल घालणार आहोत ह्याच्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेणार आहोत.
ह्या तेलामुळे आणि चाट मसाल्यामुळे काळ्या मिठामुळे खूप सुंदर फ्लेवर येतो ह्या भाज्यांना। हे सर्व चाट मसाले आणि मिठामुळे भाज्या फार टेस्टी लागतात। ॲक्च्युली जे स्ट्रक्चर आपण बनवलं आहे त्या स्ट्रक्चरला वरून निखारा ठेवून घीची किंवा बटरची फोडणी द्यायची असते, पण ते पॉसिबल नाही झालं। मी कोणत्यातरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कसं करायचं ते। आपण जो स्ट्रक्चर बनवला आहे तो पनीरला छान लावून घ्यायचा आहे। ह्या मी 2 सळ्या घेतल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या लावून घेणार आहोत, म्हणजे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि हा चांगला बेटर लावलेला पनीरचा पीस। नंतर पुन्हा तसंच लावायचं आहे। आधी शिमला मिर्च किंवा तुम्हाला जे पण काही आवडत असेल, टोमॅटो तुम्हाला जसं जमेल त्यानुसार। पण जो आपण हा स्ट्रक्चर ह्या पनीरवरती लावतो तो अगदी व्यवस्थित लावायचा, म्हणजे असं पूर्ण हिरवा हिरवा वरून तो दिसला पाहिजे। माझ्याकडे 2च सळ्या आहेत, त्याच्यामुळे त्या मी 2च घेतल्या आहेत। फार सुंदर आहे ही रेसिपी, खूप टेस्टी बनते। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, घरी बनवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या घरी जे पनीर खात नसतील ना ते नक्कीच पनीर खायला लागतील। पनीर म्हटलं तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो, त्याच्यामुळे काही वादच नाही पनीर न आवडण्याचा। ह्या मी ज्या दोन्ही सळ्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सेम पद्धतीमध्ये लावून घेणार आहोत, म्हणजे पनीरचे 3 पीस बसले आहेत एका सळीमध्ये। ह्या सळ्या आपण आता गॅसवरती शेकवणार आहोत। गॅसऐवजी तुम्ही घरी जर ओव्हन असेल तर ओव्हनसुद्धा यूज करू शकता यासाठी। हे आपण स्लोमध्ये भाजावं लागणार आहे, कारण की जो वरती स्ट्रक्चर लावला आहे तो छान भाजला गेला पाहिजे, म्हणजे थोडासा त्याला कडकडीतपणा आला पाहिजे, छान असे ब्लॅक डॉट आले पाहिजेत। हे भाजायला खूप वेळ लागतो, म्हणजे जवळजवळ 5 ते 7 मिनटं लागू शकतात। तर तुम्ही भाजताना तुम्हाला जर सवय नसेल गॅसवरती तर मी म्हणेन आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या हे सर्व करताना, कारण स्वतःचा हात सांभाळा। किंवा ही जी सळी घेतली आहे ती अजून ह्याच्यापेक्षा मोठीसुद्धा मिळते, त्या तुम्ही घेऊ शकता। किंवा तुम्हाला असं भाजायला जमत नसेल तर तुम्ही सरळ पॅन ठेवा, म्हणजेच तवा ठेवा गॅसवरती आणि वरून बटर लावा। बटर तुम्हाला मेल्ट करून वरून सोडायचा आहे तेलासारखा आणि तो भाजून घ्यायचा आहे। तसंही तुम्ही भाजून घेऊ शकता। तसंही आपण आता हे भाजून घेतल्यानंतर वरती बटर लावणार आहोत आणि नंतर पुन्हा तो गॅसवरती गरम करणार आहोत। तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता। ही सळीसुद्धा छान भाजून झाली आहे, आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यावरती लावणार आहोत बटर। ऑलरेडी हे गरमच आहेत पीस, त्याच्यामुळे मी मेल्ट नाही केला आहे बटर, हलका सॉफ्ट झाला आहे। तो लावून घेऊया ब्रशने, नाहीतर तुम्ही त्याला गरम करून वरून तेलासारखा सुद्धा सोडू शकता। आणि नंतर पुन्हा बटर लावल्यानंतर हे आपण पुन्हा गॅसवरती एक 2 मिनटं पुन्हा गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहोत। जेव्हा आपण गॅसवरती भाजतो तेव्हासुद्धा वरती बटर सोडू शकतो, पण त्याच्याने काय होतं आगीचा भडका होतो, तर तुम्ही ती पद्धत नका वापरू। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा छान भाजून घेऊ शकता। हे छान आता भाजून झाले आहेत, आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हे सर्व करणार आहोत खाण्यासाठी तुम्ही सर्व असंच सुद्धा खाऊ शकता एक स्टार्टर म्हणून, नाहीतर तुम्हाला रोटीमध्ये रोल करून खायचं असेल तर तुम्ही रोल करून सुद्धा खाऊ शकता। किंवा आपण जी गव्हाची चपाती बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा रोल करून तुम्ही मुलांना देऊ शकता। स्पेशली ही मुलांना खूप डिश आवडते। बनवून तयार झाला आहे पहाडी पनीर टिक्का। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बेल ऑल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका। जेव्हा तुम्ही ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करता त्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय बाय।